आंबा हा फळांचा राजा म्हणून जगभर ओळखला जातो. कोकणातील हापूस आंबा आपल्या चव, सुगंध आणि रंगामुळे विशेष प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हाच हापूस अनेक संकटांना सामोरा जातोय. बदलते हवामान, अवकाळी पाऊस, वाढती उष्मा, क्रीडा रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारातील भेसळयुक्त आंबे या सगळ्यांचा फटका थेट बागायतदारांना बसतोय. यंदाच्या हंगामात केवळ हवामानच नव्हे तर उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. खतं, औषधं, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे आंबा बागायतदारांचे गणित बिघडले आहे. एका झाडामागे होणारा खर्च वाढला असतानाही उत्पादन मात्र घटलं आहे. तज्ज्ञांच्या मते हवामान बदलामुळे आंबा पिकाच्या फुलोऱ्याचा कालावधी आणि फळधारणेवर थेट परिणाम होतोय. हवामानातील अचानक बदल आणि आर्द्रतेतील चढउतार यामुळे मोहर टिकत नाही. दरम्यान निर्यात बाजारावरही परिणाम होत असल्याचं चित्र आहे. दर्जेदार उत्पादन कमी झाल्यामुळे परदेशात जाणाऱ्या हापूसच्या प्रमाणातही घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर पाहुयात आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट. फळांचा राजा म्हणून हापूसची जगविख्यात ओळख आहे आणि विशेषतः जर आंबा खायचा असेल तर तो रायगड आणि कोकणातलाच खावा, कारण त्यांची चव आणि त्याचा एकूणच सुगंध जो आहे तो साता समुद्रापार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गेल्याचं. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आंबा बागायतीमध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांचं संपूर्ण कामकाज आंबा बागायतीमध्ये खूप मोठं आहे, कारोबार मोठा आहे, असे आंबा बागायतदार डॉक्टर संदेश पाटील, जे अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंडी नजीकच्या जांभूळपाडा या गावामध्ये त्यांची बाग आहे. त्यांच्या बागेमध्ये आपण स्वतः आलेलो आहोत आणि संपूर्णतः त्यांची पाहणी, आपण आंबे कशा पद्धतीचे लागलेले आहेत किंवा एकूणच कामकाज कसं चाललेलं आहे ते आपण पाहतोय. सर, काय सांगाल, यावर्षीचा सीझन कसा आहे? यावर्षीचा सीझन खूप कमी आहे. यावर्षी उत्पादन खूपच कमी आहे. जर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर 15 ते 20% जेमतेम उत्पादन असेल. संपूर्ण कोकणाचा विचार केला तर 25 ते 30% उत्पादन असेल. हे 30% मी बोलतो, हे कदाचित नसेल, 25%पर्यंतच असेल, पण आपण असं गृहीत धरू शकतो 25-30%च्या मध्ये किती. आणि यावर्षी एक तर उत्पादन म्हणजे आंबा उशिरा सुरू झाला आहे, मार्च अखेरीला सुरू झालं आहे. साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी आवक सुरू होते सिंधुदुर्गमधली, देवगडमधली, पण यावर्षी तशी ती आवक सुरू झाली नाही. आणि आपल्याकडचा आंबा साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला आहे. आणि हा जास्तीत जास्त 10 मेपर्यंत आंबा चालणार आहे, कच्चा आंबा. म्हणजे पिक्का आंबा हा 10 मे नंतर 15 तो 20 मेपर्यंत फार चालेल. 10 मे नंतर कच्चा आंबा अख्ख्या कोकणामध्ये फारसा नसणार आहे. त्याच्यामुळं यावर्षी उत्पादन खूपच कमी आहे. काय आव्हानं आहेत आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढं आणि एकूणच कोकणातल्या शेतकऱ्यांपुढं, बागायतदारांपुढं काय आव्हानं आहेत जी तुम्हाला पेलता नाकी नव्हेत? मुळात मी ही बागायत जी आहे ती 2000 सालापासून सुरू केली, आता 26 वर्ष झाली. मी स्वतः डॉक्टर आहे, पण मी सुरुवातीला पार्ट टाईम डॉक्टर आणि फुल टाईम शेतकरी, आणि आता ऑलमोस्ट मी मेडिकल प्रॅक्टिस बंदच केलेली आहे. आता मी फुल टाईम फार्मरच आहे. तर चॅलेंजेस अनेक आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्या कोकणातलं भौगोलिक स्थिती. आपल्याकडच्या जागा हे उंच सकल आहेत, त्याच्यामुळे आपल्या इकडे मेकनायझेशन, शेतीमध्ये जे मेकनायझेशन असतं की यांत्रिकीकरण असतं ते खूप कठीण आहे. आणि आपल्याकडच्या भागाला सुटेबल अशा यांत्रिकीकरणाची योजनासुद्धा सरकारकडून नसतात. त्याच्यानंतर आत्ता हळूहळू आपल्याकडं जे काय प्रॉब्लेम येतात ते कीटकांची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं जी औषधांची उपयुक्तता आपल्याला फारशी दिसून येत नाही. आणि नवीन औषधांचं बाजारामध्ये एखादा नवीन संशोधित झालेलं बाजारात केमिकल आलं आहे किंवा औषध आलं आहे की ज्याच्यामुळं कीटक आपण चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकू, 20-25 दिवस एखादी फवारणी केल्यानंतर, असं होत नाही आहे. त्याच्यामुळं आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी जुनीच औषधं जादा डोसनी मारावी लागतात. त्याच्यामुळं त्याची किंमत वाढते आणि त्याचे दुष्परिणामही वाढतात. तर त्याच्यामुळं आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे की गेले काही 4-5 वर्ष वांज मोहराचा प्रॉब्लेम सगळ्यांना यायला लागला आहे. आणि वांज मोहराचा प्रॉब्लेम येण्याचं कारण तेही असू शकेल की आपला कीटकनाशकांचा अमर्यादित वापर सुरू झालेला आहे, त्याच्यामुळं हाही प्रॉब्लेम येत असेल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये उत्पादन जी किंमत आहे, उत्पादनाचा खर्च आहे, तो खर्च वाढलेला आहे. आणि जेव्हा उत्पादन खर्च वाढतो तेव्हा आपल्या नफ्याचं प्रमाण कमी होतं. आणि त्यात गेले 4 वर्ष उत्पादनात एवढी घट दिसून आलेली आहे. म्हणजे 23, 24, 25, 26 हा ओव्हरऑल कमी जास्त प्रमाणात उत्पादन खूपच कमी राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आंबा शेतकरी तसा अडचणीत आहे.
आंब्याची गुणवत्ता सर कशी टिकवता येते आणि एकूणच हवामानाचा परिणाम जो होतो त्यामुळं आंबा बागायतदाराचं कंबरडं मोडतं. सातत्यानं आंबा बागायतदार सरकार दरबारी देखील त्या ठिकाणी मदतीची अपेक्षा करतो. काय मिळते मदत सरकारकडून? सरकारकडून मदत आता त्यांनी जाहीर केलं आहे, पण अजून जी आर तरी निघालेला नाही आणि जी आर वगैरे निघेल त्याला आपल्याला कळेल. माहीत नाही म्हणजे मदत मिळेलच नाही मिळेल, कारण या सरकारने आतापर्यंत ज्या काही मदत योजना जाहीर केल्या त्याच्यामध्ये अटी शर्ती असे टाकून सर्वसामान्य शेतकऱ्यांना ह्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे. आणि हे कोकणातल्या शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा फारसा फायदा होतच नाही. गेल्या वर्षीच्या विम्याचे पैसेसुद्धा अनेक शेतकऱ्यांना फार उशिरा मिळाले, काहींना मिळालेसुद्धा नाही. त्याच्यामुळं सरकार किती मदत करणार आहे आंबा बागायतदारांना, आंबा शेतकऱ्यांना, याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. सर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोणता आंबा जास्त चालतो, म्हणजे कोणत्या आंब्याला जास्त मागणी आहे? जसं तुम्ही म्हणताय की अमेरिकेला आता आंबा जातोय, नेमका कोणता आंबा जातोय, कोणत्या आंब्याला जास्त पसंती आहे? अमेरिका किंवा जागतिक बाजारपेठेत हा जो आपल्याकडे उत्पादन होणारा जो आंबा आहे किंवा आपल्याकडे जो पिकणारा आंबा आहे, हा आंबा आपले भारतीयच जास्त प्रमाणात खातात. कारण आपण परदेशी लोकांना आपल्या आंब्याची चव तशी दिलेली नाही आहे. आपल्या आंब्याची चव उत्तम आहे, पण त्यांना आपण त्याच्यासाठी प्रमोशन जे करायला पाहिजे ते प्रमोशन भारतीय सरकारमार्फत किंवा अपेडामार्फत तेवढेसे झालेले नाही आहेत. आणि दुर्दैवानं त्यांचे जे काही ॲग्रिकल्चर मँगो एक्झिबिशन्स वगैरे जे असतात ते फेब्रुवारीमध्ये वगैरे असतात युरोपियन कंट्रीजमध्ये, आणि फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे फारसे आंबे नसतात, आणि असले तरी त्या आंब्याला तशी कुडी नसते. तर आपण सुद्धा आपल्या सरकारने आपल्या आंब्याचं ब्रँडिंग करण्यासाठी किंवा प्रमोशन करण्यासाठी एप्रिल मे महिन्यात वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या सरकारने आपले वेगवेगळ्या जातींचे आंब्यांचं प्रदर्शन ठेवायला पाहिजे. ते तिथल्या लोकांना टेस्ट द्यायला पाहिजे. आत्ता सध्या असं आहे की आपल्या आंब्याचे जे ग्राहक आहेत ते भारतीयच आहेत किंवा भारतीय उपखंडातील लोक आहेत. म्हणजे भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश हेच लोक जिथं असतात तिथे तो आपला आंबा खातात. तसं आंब्याचं जर तुम्ही मागणी म्हणलं तर आपल्याकडं सगळ्यात जास्त मागणी हापूस आणि त्याच्या खालोखाल केशरला आहे. पण बैंगनपल्ली, चौसा ह्यासुद्धा व्हरायटी बाहेरच्या देशात बऱ्यापैकी मागितल्या जातात. तसंच राजापुरी हा लोणच्यासाठी पण बाहेरच्या देशामध्ये बऱ्यापैकी जातो. नाही आता तुम्ही रस्त्यावर जे काही स्टॉल्स पाहाल, म्हणजे आपल्या रस्त्यावर अलिबागपासून मुंबईपर्यंत रस्त्यावर हजारो स्टॉल दिसतील. त्या सगळ्या स्टॉलमध्ये तुम्ही पाहिलात तर तिथे कुठेही तुम्हाला ओरिजिनल किंवा खरा हापूस मिळणार नाही. त्या सगळीकडे तुम्हाला कर्नाटकचा भेसळ केलेला आंबा उपलब्ध मिळेल. त्या आंब्याला सुगंध नसतो, त्या आंब्याला चव नसते, त्या आंब्याला गोडी नसते, फक्त दिसायला तो आपल्या आंब्यासारखा दिसतो म्हणून तो आंबा आहे आपल्या आंब्यामध्ये मिक्स करून किंवा आपल्या आंब्याच्या हापूसच्या नावावर तो विकला जातो. त्या ग्राहकाला जर खरोखरच चांगला आंबा खायचा असेल तर त्यांनी थेट शेतकऱ्यांकडून घ्यायला पाहिजे किंवा GI लोगो असलेल्या बॉक्सेसमधला आंबा विकत घ्यायला पाहिजे. म्हणजे भौगोलिक मानांकन जे आहे ते भौगोलिक मानांकन चेक करून किंवा डायरेक्टली शेतकऱ्याकडे जाऊन शेतकऱ्याकडून ओरिजिनल आंबा घेणं हेच त्याच्या फायद्याचं आहे. तरच तो खरा अस्खलित आंबा खाणार आहे. म्हणतो कोकणातल्या शेतकऱ्याला ताकद देण्यासाठी, विशेषतः आंबा बागायतदाराला ताकद देण्यासाठी सरकारने काय नवनवीन उपाययोजना केल्या पाहिजे किंवा काय आर्थिक मदत केली पाहिजे, कशा पद्धतीनं तुमच्या अपेक्षा आहेत सरकारकडून? बेसिकली सरकारनं संशोधन वाढवलं पाहिजे. सरकार संशोधन, मंत्री संशोधन करणार नाही आहेत, पण त्यांनी जे काही संशोधन करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना बऱ्यापैकी फंडिंग करायला पाहिजे आणि ते संशोधन व्हायला पाहिजे. शेतकऱ्याला ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर सोल्युशन्स मिळालं पाहिजे, उत्तरं मिळाली पाहिजे. आमच्याकडे असे अनेक प्रश्न आहेत ते गेले 10-12 वर्ष अनुत्तरितच आहेत. मध्ये हाच विषय ज्याला कोकाटे साहेब कृषी मंत्री होते त्याला त्यांनी अलिबागमध्ये थेट शेतकरी ते मंत्री असा एक परिसंवाद कोकणातला घडून आणला होता. त्या वेळेला सुद्धा मी मंत्री साहेबांच्या समोर ही व्यथा मांडली होती की जो काही रिसर्च होतोय त्याचं एक्सटेन्शन होत नाही किंवा विस्तारीकरण होत नाही किंवा त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना जर इन्व्हॉल्व करून घेतलं त्या रिसर्चमध्ये तर ते जास्त लवकर रिसर्चच्या कन्क्लुजन्स आपल्याला येतील. अनेक वेळेला वारंवार सांगूनसुद्धा त्याच्यावर कोणीही काही कार्यवाही करत नाही आहे. आणि ओव्हरऑल म्हणजे राजकीय अनास्था ही शेतकऱ्यांच्या म्हणजे अवस्थेला, ह्या वाईट अवस्थेला राजकीय अनास्था हेच कारणीभूत आहे. आता बघा, आता मी आज अमेरिकेसाठी आंबा पाठवते. माझ्या नेमक्या मित्राची मुलगीच कॅलिफोर्नियाला आहे आणि हा कॅलिफोर्नियालाच जाणार आहे.
तर ती तिथे 1 डझन आंबे $50 $50-55 घेते. म्हणजे ती 4,500-5,000 रुपये डझननी आंबे तिथे घेते. आपल्या इथं तोच आंबा लोकांना 1,500 रुपये डझननी घ्यायताना जड जातो. ठीक आहे, माझं असं म्हणणं नाही, पण कॅलिफोर्नियात जी लोक आपल्याकडचे आहेत त्या पद्धतीचे आपल्याकडे पण लोक आहेत ना, मग ते घेतील का 4,500 रुपये डझननी आंबे, किंवा 4,500 नको 2,000 रुपये डझननी आंबे घेतील का ते? कुठंतरी मानसिकता बदलायला पाहिजे. आपल्याकडं ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट किंवा कृषी उत्पादनं विकत घेताना आपल्याला कोथिंबीरची जोडीसुद्धा 10 शेतकरी बोलला की 5ला ते बोलण्याची जी सवय झाली ही आता बदलायला पाहिजे. आणि तुम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर कुठल्या प्रॉडक्टबद्दल घेताना तेव्हा तुम्हाला महागाई का आठवत नाही? तुम्हाला शेतकऱ्याचेच उत्पादनं घेताना महागाई का आठवते? तर तुम्ही पत्रकारांनी सुद्धा आता ही मानसिकता बदला की सर्वसामान्यांच्या ताटात कधी येईल किंवा तोंडात कधी येईल. नाही, येस आजच येईल. त्यांनी 2 पैसे जास्त मोजायची तयारी करा. तुम्ही पिझ्झासाठी पैसे मोजताय ना, तुम्ही दारूसाठी पैसे मोजताय ना, तुम्ही सिगरेटसाठी पैसे मोजताय ना, तुम्ही एखाद्या टूरसाठी पैसे मोजताय किंवा एखाद्या ह्याच्यासाठी पैसे मोजताय, तर येस आंबे घेण्यासाठी पण तुम्ही थोडेसे जास्त पैसे यावर्षी मोजा. ती तुमची डायरेक्टली शेतकऱ्याला मदत असेल. एवढंच मला सांगायचं आहे. एकूणच बघतोय की रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार म्हणून डॉक्टर संदेश पाटील यांची ओळख आहे आणि प्रचंड मेहनत, कष्ट, जिद्द, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला जो नावलौकिक आहे तो मिळवलेला आहे. हा आंबा खाण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे, देशातून नव्हे तर जगातून त्या ठिकाणी मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि प्रचंड श्रम आणि अतिशय त्या ठिकाणी बिझी शेड्यूलमध्ये देखील त्यांनी आज आपल्या चॅनलवर या ठिकाणी संपूर्णतः आपला वेळ दिलेला आहे. आणि एकूणच कोकणातील आंबा बागायतदार कसा ताकदीनं उभा राहील, कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल आणि सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे त्यांनी मांडतानाच त्या ठिकाणी किती मोठी आव्हानं आंबा बागायतदारापुढे आहेत आणि ती आव्हानं पेलून ते कशा पद्धतीनं आंबा बागायतीमध्ये यशस्वी झालेले आहेत याची मांडणी करतानाच त्यांनी सर्वसामान्य जनता असेल, गोरगरीब जनता असेल यांनी देखील शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी इतर ठिकाणचा खर्च कमी करा. मात्र आंबा बागायतीचे जे काही आता उत्पादन या ठिकाणी येतं आहे थोडं चढ उतार भावामध्ये असला तरी देखील तुम्ही देखील त्याची चव त्या ठिकाणी चाखू शकता असं आव्हान देखील त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण. भारत आणि महाराष्ट्र आंबा उत्पादनात अग्रस्थानी आहेत. महाराष्ट्रात सुमारे 3.57 लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली असून कोकणातील हापूस आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. रायगड जिल्ह्यात 56 ते 60 हजार आंबा बागायतदार आहेत, तर संपूर्ण कोकणात ही संख्या 4.5 लाखांच्या घरात आहे. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. बदलत्या हवामानामुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात कुजलाय. आंबा आणि तुडतुडे यांसारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढला. बागायतदारांनी महागडी औषधं फवारूनही अपेक्षित फळधारणा झाली नाही. यावर्षी केवळ 15 ते 20% उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. उत्पादन घटल्यामुळे खर्च वाढला असून नफा मिळेल की तोटा याची चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.